तर पैसे वाटपाचे भाजपवर झालेले हे आरोप बिनबुडाचे आहेत असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। पैसे वाटपाचे आरोप भाजपने फेटाळून लावलेत। भाजपला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलं। मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही। जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतायत का आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करतायत का याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे। भारतीय जनता पार्टी पैसे वाटपावर विश्वास ठेवत नाही। आमचा लोकशाहीवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर संपूर्ण विश्वास आहे।